तर हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू द निची ब्लॉग्स. तर आज मी आली होती सिलेंडर घ्यायसाठी आली तर पण भेटन की ना भेटन हे याची काही गॅरंटी नाही आहे. कारण की एवढी लंबी लाईन होती ना, तुम्हाला काय सांगू. आणि इकडे या पोरींचा आज आखरी पेपर होता वाटतं. मस्त छोडी खेळल्या ह्या पोरी बाबा मस्त. आणि आमची तर इकडे चांगली छोडी निघून राहिली. एवढ्या लंब्या लाईनमध्ये उभ्या होणं का सांगू. आज काही गॅरंटी नाही भेटत बा म्हणून आम्ही तिकडे उभे होतो ना. आता आम्हाला तिकडे जायचं आहे बाप्पा. एवढ्या दूर पोहोचेपर्यंत माहीत नाही कशी हालत होते आणि कशी नाही. आताच अशी हालत होऊन गेलेली आहे. माझ्या समोरच्या बाया मला इतक्या चांगल्या भेटल्या होत्या आणि यांच्या संग माझी अशी पटून राहिली होती आणि तुम्हाला काय सांगू. असं वाटत होतं बिछडलेला बहिणीच भेटला का काय. एवढी बोलून राहिली होती मी त्यांच्या संग, जेवढी कोणाच संग कधी नसून बोलली. खूप बोलली आणि फायनली आमचा नंबर येऊन गेला आणि सिलेंडर भेटून गेलं होतं आपल्याला. मग सिलेंडर पाहून तर अशी खुश झाली मी, काय सांगू तुम्हाला. काहीच म्हणा बा, सुकून लई मोठंच चांगलं भेटून गेलं. मग गेलो आम्ही पेट्रोल टाकासाठी आणि पेट्रोल टाकायला बी चुनामा भावानं मलाच लावला नाही का. घरी पोहोचल्यावर असं वाटत होतं आता का किती मोठ्या जंगवरून आली बा मी. पण आता माहीत नाही आता दुसरं टेन्शन कोणतं राहते बा म्हणून. एक टेन्शन तर संपलं. मग संध्याकाळी विचार आला की चुलीवर भाकरी बनवायच्या बा म्हणून. का बरं किती दिमागदार आहो मी. घरी सिलेंडर आणलं, एवढ्या मेहनत करून चुलीवर भाकरी बनवून राहिलो. असं काही नाही आहे मॅम, मनाला जे वाटेल मी तेच करतो. म्हणून मला खूप दिवसापासूनची इच्छा होती की नाही मी भाकर बनवून राहीनच बा. मला येते पण तेवढी परफेक्ट नाही आहेत म्हणून मी थोडीशी कोशिश करून राहिली. आणि मम्मी म्हणते जे आपल्याला येत नाही ते करावं नाही. पण मला बहुत चूल आहे, जे मला येत नाही ते मला करायची. आणि मी फायनली ना बनवूनच दाखवली होती मम्मीला एक भाकर. पण ते थोडीशी तुटून राहिली होती. एकीकडून जेवढं तर दुसरीकडून तुटत होती. बनवून गेली ना बा आपल्याकडून मी भाकर. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.